एसटीचे उत्पन्न नगदी स्वरूपात आहे हे खरे असले तरी खर्च मोठ्या प्रमाणात आहे। मात्र शासन प्रशासनाकडून देयके वेळेत दिले जात नाही। जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 2.5 कोटीची उधारी असल्याची माहिती समोर आली आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक नुकतीच आटोपली। जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीसाठी यवतमाळ, वनी, केळापूर, आर्णी, राळेगाव, दिग्रस, दारव्हा, पुसद व उमरखेड, महागाव या 7 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 365 बसेसची मागणी यवतमाळ विभागाकडे नोंदवली होती। त्यानुसार मतदानाच्या आदल्या दिवशी 19 व 20 नोव्हेंबर रोजी एसटीने बसेस उपलब्ध करून दिल्यात। या बसेसची एकूण देयके 80 लाखांची आहेत। प्रत्यक्षात मात्र प्रशासनाने एसटीला 50 लाख रुपयेच उपलब्ध करून दिलेत। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी यवतमाळात शासकीय कार्यक्रम पार पडला होता। त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात बसेसचा पुरवठा एसटीने केला होता। त्याची देयके अनेक महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे। थकबाकीची ही रक्कम 2.5 कोटीच्या घरात असल्याचे सांगण्यात आले। एसटीला बसेस मार्गस्थ करण्यासाठी डिझेल मोठ्या प्रमाणात लागते, त्यावर खर्चही मोठ्या प्रमाणात होतो। त्यामुळे एसटीचे उत्पन्न नगदी स्वरूपाचे दिसत असले तरी होणारा दैनंदिन खर्चही नाकारण्यासारखा नाही। एकूणच एसटीचे हे आर्थिक व्यवहार पाहता देयकांना ब्रेक लागला तर नियोजन बिघडविणारे असल्याचे मत व्यक्त होत आहे।